मी एकट्याने केलं आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली। आज असे अनेक प्रश्न आहेत। संसद रत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसद रत्न काम तर काही केलं नाही 5 वर्ष, पण असं काहीतरी भासवायचं संसद रत्न। आता संसद रत्नाच्या संदर्भात मला सांगा, ते मला माहिती आहे ना, मी सुद्धा 2 वेळा घेतलेले ते संसद रत्न पुरस्कार। काही नाही हो संसद रत्न, मला माहिती आहे 2015-2016ला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं, पुरस्कार दिलं, 2 वेळा बघितलं, म्हटलं यांचं काही खरं नाही। मी 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही, दुसरं कोणाला तरी द्या। एक खाजगी कंपनी आहे, संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही। खाजगी कंपनी 10x10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात। आणि मग असा संसद रत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे। आता मला सांगा, आमच्या श्रीरंग बारणे त्यांना 8 वेळा मिळाल्या। आता याच्यावरून ओळखा, म्हणजे सांगायचं काय की संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात, ते या निवड समितीचे असतात। आणि जर माननीय आढळरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे। त्याविषयी म्हणजे आपला तो बाग आणि दुसऱ्याचं ते कार्ट नसतं। बरं, हे कसं असतं, हे जर